नमस्कार मंडळी. दरवर्षी आपण दीपावली साजरी करतो, बट कदाचित आपल्यातल्या बऱ्याच लोकांना दीपावलीच्या प्रत्येक दिवसाच्या मागची आख्यायिका किंवा महत्त्व माहीत नसतं. मी आणि सायली या व्हिडिओ सिरीजमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवसाचं महत्त्व सांगणार आहोत. चला तर मग आज जाणून घेऊया वसुबारस बद्दलची एक आख्यायिका. एकदा काय झालं, एका गावामध्ये एक म्हातारी राहत होती. तिच्याकडे खूप सारी गाई, गुरं, गव्हाळी मुगाळी वासरं होती. गव्हाळी मुगाळीचा ग्रामीण भाषेतला अर्थ म्हणजे गहू आणि मुगासारखी त्वचा असलेली वासरं. एक दिवशी अश्विन द्वादशीला ती शेतावर जायला निघाली आणि जाताना आपल्या सुनेला म्हणाली की मी येईपर्यंत गव्हाळी मुगाळी शिजवून ठेव. गव्हाळी आणि मुगाळी या शब्दांचा अजून एक अर्थ म्हणजे गहू आणि मुगाचे दाणे. बट सुनेकडून शब्दाचा विपर्यास झाला. तिने चुकीचा अर्थ घेतला आणि ती थेट गोठ्यात गेली आणि गोठ्यातल्या गव्हाळी आणि मुगाळी या वासरांचा तिने शिरच्छेद करून त्यांचं मांस शिजवलं. सासू घरी आली आणि हे लाल भडक शिजलेलं मांस पाहून ती घाबरली आणि सगळी हकीकत समजल्यानंतर तिला फार वाईट वाटलं. ती तशीच धावत देवाकडे गेली आणि म्हणाली माझ्या सुनेकडून खूप मोठा अपराध झालाय, पण तू तिला माफ कर आणि या सगळ्या वासरांना जिवंत कर, नाहीतर मी याच ठिकाणी संध्याकाळी माझे प्राणत्याग करेन. संध्याकाळची वेळ झाली. सगळ्या गायी रानातून घरी परत आल्या आणि आपली वासरे न दिसल्यामुळे हंबरडा फोडू लागल्या. म्हातारीचा दृढनिश्चय पाहून देवाने सगळी वासरं पुन्हा जिवंत केली. म्हातारीला खूप आनंद झाला आणि मग तिने सगळ्या गायी आणि वासरांना बरोबर घेऊन त्यांची पूजा केली आणि त्यांना नैवेद्य दाखवला. आणि तेव्हापासून आजवर वसुबारसचं व्रत पाळलं जातं. स्त्रिया या दिवशी उपास करतात. गहू आणि मूग आहारात वर्ज्य असतं. भारतीय संस्कृतीत सर्व विश्व देवांनी व्यापलं आहे असं समजलं जातं. प्राणीमात्रांवर फक्त दया न करता त्यांच्यावर प्रेम करावं आणि त्यांच्यामधल्या देवाचं पूजन करावं, ह्यासाठी हा सण साजरा केला जातो. असं म्हणतात की समुद्र मंथनातून 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातल्या नंदा नामक धेनूस उद्देशून वसुबारसचं व्रत केलं जातं. हे व्रत केल्याने जन्मोजन्मीच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असं म्हटलं जातं. आपल्या मुलांना उदंड आयुष्य लाभो आणि आरोग्य लाभो आणि तसेच भरपूर कृषी उत्पादन व्हावं यासाठी पण ही पूजा केली जाते. तुमच्याकडे वसुबारस कुठल्या पद्धतीने साजरं होतं आम्हाला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि आपण उद्या भेटूयात धनत्रयोदशीचं महत्त्व जाणून घ्यायला. नमस्कार.